भाणाई, आतापर्यंत खूप वाद झाले, खूप दूर राहिलात एकमेकींपासून. आता हे सगळं संपवून टाका. जी, पर ते कसं होणार? श्री म्हाळसादेवींनी तुला स्वीकारायला हवं हे खरंय, पण तूही त्यांच्यावर प्रेम करायला हवंस. त्यांच्याशी आदराने मायेने वागायला हवंस, तरच सगळं गोड होईल. कारण या वादाची परिणिती चांगली होणार नाही. माझ्या हातनं काही चुकलं असेल तर तुम्हीच मला त्याचं प्रायश्चित्त सांगा जी. नाही बाणाई, मी कसं तुला प्रायश्चित्त सांगणार? तू कुठलंही पाप केलेलं नाहीस. प्रेम हा एकमेव मार्ग आहे, हेच माझं म्हणणं आहे. जी, मी हे ध्यानात ठेवल जी. मी थोडं स्पष्ट बोललो, पण त्याचा अर्थ तू ध्यानात घेशील. वाईट वाटून घेऊ नकोस. नाही जी. येतो मी. जी. बानू, अगं अजून तू जा की. आणि दार उघड कस? कुणी आलं होतं होय? नाही, नाही मग रातच्याला उगाच जागायचं होय? हे आपलं असंच. त्यासनी झोप येत नाही तेव्हा त्या अशाच बाहेर असतात. ठावा आहे मला. हे बानू, समद बरं आहे ना व? तू माझ्यापासनं काही दडबत नाहीस ना? नाही रे बा. अरे तुला सांगण्यासारखं काय बी नाही. तुम्ही जाऊन पडा ना आतमध्ये, मी हाय होत. अगं आता कसली येते झोप? म्हणजे रातभर हातच बसायचं वय? हवं ग बसा की. अमृत शाश्वत शांतो बाणहस्त प्रतापवान कमंडलूधरो धन्वी वेदांगो वेदविन्मुनिः ओम. नारायण नारायण. मुनिवर, आज आख्यानाआधी मला काही सांगायचे आहे. सांगा देवी. आख्यानात कार्तिकेय यांचा उल्लेख झाला आणि त्यांनी राजवाड्यात दर्शन दिले. होय, त्यानंतर ते गडावर पुन्हा आले. त्यांचे आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. म्हाळसेची इच्छा होती म्हणून त्यांची भेट घडली, पण ह्या भेटीमध्ये थेट काही कळेल अशी भावना तिच्या मनात निश्चितच नव्हती. मला केवळ त्यांना भेटण्याची इच्छा होती. आता मला बी ते भेटले होते, हे मी आज सांगू का आत्ताच? हे बानू, अगं काय झालं? काय नाही. मला केवळ एवढेच सांगायचे होते. ही तर आनंदाची वार्ता आहे. हा विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. मुनिवर, आख्यानाला आरंभ करा. होय देवा. नारायण नारायण. तारकासुरापासून या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी, त्याचा अंत करण्यासाठी श्री कार्तिकेय यांचा जन्म झाला आणि त्यासाठी शिव आणि शक्ती यांचे मिलनही झाले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे गिरिजे. मी तुझ्याशी विवाह करेन. शिव आणि शक्ती यांचे मिलन झाले खरे, परंतु
परंतु देवी गंगा या मात्र अजूनही स्वर्ग लोकातच होत्या आणि त्यांना आस होती भूतलावर येण्याची. आज ना उद्या असा क्षण येईलच जेव्हा श्री महादेव मला भूतलावर येण्यास सांगतील. आणि देवी गंगा आता भूतलावर येतात की काय अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. मुनिवर, याआधी तुम्ही याबद्दल उल्लेख केला आहे हे माझ्या स्मरणात आहे. भगीरथ यांनी हे कार्य केले होते. होय म्हाळसा, गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथ हा अत्यंत कठोर अशी साधना करत होता. केवळ भगीरथच नव्हे तर त्यांचे पूर्वजही हे कार्य करत होतेच. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. म्हणजे हे कार्य भगीरथ यांच्याकडून पूर्ण होणार होते. होय देवी, हे कार्य केवळ भगीरथच पूर्ण करणार होता. ए आजा, भानू, ऐकलं का? गंगादेवीनं हत यावं म्हणून ते राज, त्यांचं बा आणि त्यांचं बाचं बी बा समजी जण तप करत होती. वय आमासनी बी ऐकू येतं या. तुम्ही आता मध्ये मध्ये बोलू नका. महाराज जे सांगतात ते आमासनी ऐकायचं आहे. है ना? ऐक की मग, मी कुठे नाही म्हणलोय. भगीरथाने तपश्चर्या पूर्ण केली आणि देवी गंगा या प्रसन्नही झाल्या. परंतु भगीरथाचे म्हणणे मात्र त्यांना मान्य करणे अशक्य होते. कारण त्या त्यांच्या वचनात बद्ध होत्या. राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. होय देवी, देवी गंगा यांनी भगीरथाला सांगितले, जर मी या भूतलावर यावं असं तुला वाटत असेल तर श्री महादेवांनी मला आवाहन करायला हवं. देवी गंगा इतक्या हट्टाला पेटल्या असतील असं वाटलं नव्हतं. म्हाळसा, तो हट्ट नव्हता तर ते एक वचन होतं. तिने स्वतःलाच दिलेलं आणि तिला तिच्या ह्या वचनातून मुक्त करण्यासाठी मला तिला आवाहन करणं भागच होतं. म्हणजे महाराज देवांपायीच त्यांचा उद्धार होणार होता हे पक्क नव्ह? होय, साक्षात श्री महादेवांचीच भविष्य काळ निगडित आहे म्हटल्यावर हे होणे क्रमप्राप्तच होते. मला हे सगळंच पटलेलं नाही. पण ही गोष्ट घडून गेली आहे. यावर मी अजून काय बोलणार? मी केवळ माझं मत मांडू शकते. पण म्हाळसा, एक गोष्ट ध्यानात घे, त्या गोष्टी घडण्यामागे काही प्रयोजन होतं. देवी, भगीरथाला आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून द्यायची होती आणि म्हणूनच त्याने या तपश्चर्येला आरंभ केला. या आधी आख्यानात मी ते ऐकले आहे. पण त्यावेळी असं काय घडलं होतं? सांगतो देवी. भगीरथाच्या या तपश्चर्येमागे देवी गंगा या भूतलावर येण्यामागच्या कथेला प्रारंभ होतो तो राजा सगर पासून. राजा सगर? होय देवी, राजा सगर. प्रणाम मुनिवर. यावे राजा सगर, यावे. राजन, तुम्ही पराक्रमाने, बळाने जवळपास सारी पृथ्वी जिंकली आहे. तुम्हाला युद्धात कोणीही हरवू शकत नाही. तुमच्या पूर्वजांची सत्ता तुम्ही परत मिळवली. तरी सुद्धा या दिग्विजय राजाने आज या आश्रमात कसे काय येणे केले? आपण तर सारे जाणता आमच्या पूर्वजांची काय दुरावस्था झाली होती. सूर्यकुलात उत्पन्न झालेल्या साऱ्यांचे आपण गुरु आहात. आपल्याकडूनच आम्हास ज्ञान प्राप्त झाले. गुरुदेव, आपणच आमचे गुरु आहात आणि म्हणूनच आम्ही
आपल्याला भेटण्यासाठी इथे आलो आहे. राजन, तुम्हाला कोणती तरी गोष्ट सदैव अस्वस्थ करत आहे आणि ती आम्ही स्पष्ट बघत आहोत. तुम्ही निसंकोचपणे आमच्याशी बोलावे. गुरुवर्य, आपल्या उपदेशावरूनच मी राज्य चालवत आहे, प्रजेचे पालन करीत आहे. राज्यात सगळे सुरळीत चालू आहे. परंतु माझ्यानंतर हे राज्य कोण चालवणार आणि माझ्या पितरांना मुक्ती कोण देणार याचं मला दुःख आहे. आणि गुरुदेव, म्हणूनच आज मी तुम्हाला भेटायला आलो आहे. राजन, तुमची समस्या आम्हाला कळली आहे. आम्ही तुम्हाला एक वर देतो. तुमच्या दोन्ही राण्यांना पुत्र प्राप्त होईल. एका राणीला एक पुत्र प्राप्त होईल आणि दुसऱ्या राणीला 60,000 पुत्र प्राप्त होतील. गुरुवर्य, मी कृतकृत्य झालो. राजन, तुमच्या राण्यांना कोणता वर हवा असेल तो त्यांनी मागून घ्यावा. होय आचार्य. शुभम भवतु. सगर राजा हा महापराक्रमी होता. त्याच्या पराक्रमाची वार्ता ही सर्वदूर होती. परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याच्या पुत्राचा अर्थात असमंज याचा त्याला त्याग करावा लागला होता. परंतु त्याचे त्याच्या नातवावर अर्थात अंशुमन याच्यावर जीवापाड प्रेम होते. पण मुनिवर, तुम्ही तर म्हणालात की राजा सगर यांना 60,000 पुत्र होते. होय म्हाळसा. राजा सगर ह्यांना त्यांच्या एक पत्नीकडून एक पुत्र होता आणि त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून वीर बलवान असे 60,000 पुत्र होते. ते बलवान होते, परंतु ते उपद्रवी होते. सतत काहीतरी कुकर्म करण्यात ते मग्न असत. सर्वांना त्रस्त करण्यात ते आपला वेळ घालवित असत. त्यांनी सर्वांनाच त्रस्त करून सोडले होते. सगळीकडे अशांतता पसरवली होती. मग त्यांना शासन का केले नाही? त्यांना शासन झालेच. त्यांच्या अशा कुवर्तनाला तेव्हाच शासन करायला हवे होते. प्रत्येकाच्या पापाचा घडा भरला की त्याला शासन हे होतेच. त्या पुत्रांबद्दल देखील तेच झाले. ते कसे? ते असे देवी की सगर राजाच्या या मुलांच्या कुवर्तनाने सर्वच जण त्रस्त झाले होते. मनात समाधिस्थ असणारे ऋषी मुनी देव हे सर्व पाहत होते आणि त्यांनाही हे कळून चुकले होते की यात आता काहीही सुधारणा होणे शक्य नाही. तेव्हा सर्व देव एकत्र आले. त्यांनी ब्रह्मदेवांना जाऊन यावर काही उपाय आहे का असं विचारलं. त्यांनी कपिल मुनींकडे जायला सांगितलं. कपिल मुनी? ज्येष्ठ तपस्वी कपिल मुनी. ते त्यांच्या तपस्वी साधनेतून काही काळ विश्राम करायचे. त्यावेळेत सर्व देवांनी त्यांना भेटावं आणि आलेल्या समस्येवर काय उपाय आहे हे विचारावं असं ब्रह्मदेवांनी सर्व देवांना सांगितले. हाजा, ऐकलंच ना? आता तुम्ही मध्ये बोलू नका बरं. हा मसले ऐकायचा आहे. नारायण नारायण. कपिल मुनी त्यांच्या आश्रमात असताना देव त्यांची भेट घ्यायला जाणार हे जणू निश्चित झाले. देवेंद्र, ते बघा कपिल मुनी. देवेंद्र, त्यांनी त्यांच्या साधनेतून काही काळ विश्रांती घेतलेली दिसते आहे. आपल्याला त्वरित त्यांची भेट घ्यायला हवी. हो, चला.
प्रणाम मुनिवर. या आश्रमात आपलं आणि सर्व देवतांचं स्वागत आहे देवेंद्र. स्वर्गलोक सोडून पृथ्वीवर कसं काय येणं केलं? एका समस्येवर बोलण्यासाठी. साक्षात श्री ब्रह्मदेवांनीच तुम्हाला भेटायचं सुचवले आहे आम्हाला. ब्रह्मदेवांनी? होय मुनिवर. राजा सगर आणि त्याचे 60,000 पुत्र यांच्याबद्दल आपण ऐकले असेलच. केवळ ऐकूनच नाही, त्यांच्या वर्तनाबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल अधिक क्रोध उत्पन्न झाला आहे. आम्हाला देखील तीच समस्या आहे आणि त्यावर काही उपाययोजना आहे की नाही हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इथवर आलो आहोत. हे सर्व सगर पुत्र त्यांच्या वर्तणुकीने आणि कर्मानेच नष्ट होणार आहेत आणि त्यासाठी निराळा काही करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या विनाशाचा काळ समीप आला आहे. पण मुनिवर, हे कसे शक्य आहे? या सर्व सृष्टीला आपल्या उन्मत्तपणाने वेठीस ठरणाऱ्या या सगर पुत्रांना त्यांच्या कर्माबद्दल मीच त्यांना कठोर शासन करीन. म्हणजे त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ समीप आली होती. होय, जसं कार्तिकेय ह्याच्या हातून तारकासूर ह्याचा अंत होण्याची सुयोजित वेळ आली होती, तशीच त्या पुत्रांचा देखील अंत होण्याची ती वेळ आली होती. कार्तिकेय देव ते मला भेटलं, माझ्या संग बोललं, त्यांचा आशीर्वादच मिळाला जणू मला. पण मी आहे कुणासनी सांगितलं नाही. आज आख्यानामध्ये म्हाळसाताई म्हणल्या का काल गडावर कार्तिकेय देव आलं होतं, तसं ते मला बी भेटलं. आणि मला ठाव आहे का हे देवांच्या आशीर्वादापायीच झालं असणार. नारायण नारायण. तर अशा या सगर पुत्रांचे. थांबा मुनिवर. गणेश, काय झालं? देवा, मला असं वाटत आहे की बाणाईला आपल्या सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. हे तुला कसं कळलं गणेश? मला तसं वाटलं माते. मला बाणाईची अस्वस्थता कळली. बानू, तुला काही सांगायचे आहे का? अगं ये बाण, अगं देव काय म्हणते ती? तुला काय सांगायचंय वय? अगं बोल ना. काही सांगायचं असेल तर उत्तम, नाहीतर आख्यानात व्यत्यय नको. बानू, काय आहे तुझ्या मनात? बानू, तुला जे काही सांगायचं आहे ते तू सांगू शकतेस. वय, मला बी सांगायचं आहे. आख्यानात म्हाळसाताई म्हणल्या का कालच्याला कार्तिकेय गडावर आले होते. त्यांच्या येण्यानं त्यासनी लय आनंद झाला होता. त्यासनी काय हवं काय न ग ते समद गडावर केलं, त्यांची सेवाच केली जणू. पर कालच्याला मला बी त्यांचं दर्शन झालं जी. काय? वय,